महाराष्ट्र पोलीस भरती GK क्वेश्चन्स. आजचा टॉपिक महाराष्ट्राचा भूगोल. अर्नाळा हा किल्ला टिंबटिंब प्रकारचा आहे. पर्याय सुगम, दुर्गम, डोंगरी, सागरी. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहेत? पर्याय अरवली, सह्याद्री, सातपुडा, विंध्य. बरोबर. महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते? घनचक्कर. दरकेसा टेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात? नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. गोंदिया. प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? बोरपेट डोंगर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बीड, अहिल्यानगर यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या डोंगर रांग सातपुडा पर्वत रांगामध्ये नाही आहे? अजिंठा, हरिश्चंद्र, शंभू महादेव, अस्तंबा. हनुमंत घाट टिंबटिंब आणि टिंबटिंब याच्यामध्ये आहे. कोल्हापूर पणजी, पुणे बारामती, कोल्हापूर कुडाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे. कोल्हापूर कुडाळ. पुढील कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? श्रीवर्धन, जयदुर्ग, गाविलगड, राजापूर. गाविलगड. खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पुणे, राजगड, गगनगड, सातारा, कर्नाळा, रायगड, ब्रह्मगिरी, नाशिक. गगनगड, सातारा चुकीची जोडी. सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरामध्ये कोणती नदी वाहते? गोदावरी, नर्मदा, तापी, भीमा. गोदावरी. रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणा जोडणारा घाट कोणता? वरंधा घाट, अंबळनेळी घाट, भोंसे घाट, कशेडी घाट. वरंधा घाट. महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? पाचगणी, तोरणामाळ, म्हैसाळमाळ, अस्तंबा. पाचगणी. हा किल्ला सातारा जिल्ह्यात नाही. वसंतगड, वैराटगड, भूषणगड, प्रबळगड. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांची फुटामधील उंची किती? 1646 5400. उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगर रांगा जातात? बालाघाट, अरवली, पूर्व घाट रांगा. घाट काय? बालाघाट, अरवली, पूर्व घाट रांगा आणि घाट काय? बालाघाट. टिंबटिंब या डोंगर रांगामुळे तापी, पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. बालाघाट डोंगर, महादेव डोंगर रांगा, अजिंठा व सातमाळ. अजिंठा, सातमाळ. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? आंबा, कशेडी, कुंभारली आणि भोर. कशेडी. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? गाळणा टेकड्या, गविलगड टेकड्या, गायखुरी टेकड्या, दरकेसा टेकड्या. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? कळसुबाई, साल्हेर, शिवनेरी, रायगड. साल्हेर. कोणता किल्ला सह्याद्री व यांच्या शाखा रांगेत येत नाही? मकरंदगड, भैरवगड, प्रतापगड, वर्धनगड. कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही? वर्धनगड, भूषणगड, सोलकनाथ टेकडी, वेंगळगड.
वेंगळगड. कोकणातील नद्यांचा टिंबटिंब हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे. सह्याद्री, अरवली, सातपुडा, विंध्य. सह्याद्रीतील शिखरांच्या उंचीनुसार योग्य क्रम लावा. कळसुबाई, महाबळेश्वर, साल्हेर, हरिश्चंद्रगड. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंबटिंब दिशेस आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला टिंबटिंब म्हणतात. अन्नलनाईमुडी, केमनगुडी, निलगिरी, अन्नामुडाई. मनोरी खाडीखाली बेट कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, रत्नागिरी, मुंबई उपनगर यापैकी नाही. मुंबई उपनगर. पश्चिम घाटात टिंबटिंब हे सर्वाधिक उंची शिखर आहे. बोडाबेट्टा, अन्नलमलाई, अन्नालमुडी, केटू. अन्नाईमुडी. दख्खनच्या पठाराचे महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? 60%, 70%, 80%, 90%. 90%. टिंबटिंब हे सातपुडातील सर्वात उंच शिखर आहे. भूपगड, गुरुशिखर, माउंट आबू, कांचनगंगा. भूपगड. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? जांभी मृदा, तांबडी मृदा, अलकी मृदा आणि रेगूर मृदा. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतावर आहे? सातपुडा, अरवली, सह्याद्री, निलगिरी. सह्याद्रीचे निर्मितीचे कारण? प्रस्तरभंग, ज्वालामुखी, भूकंप, संचयन. सह्याद्री पर्वत हा टिंबटिंब प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. गड पर्वत, गडी पर्वत, अवशिष्ट यापैकी नाही. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? गडचिरोली, सिरोंचा, गोंदिया, भामरागड. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ? 3,07,713. खालीपैकी कोणते राज्य महाराष्ट्राचे आग्नेयेस आहे? गोवा, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 जालना जिल्ह्याला या जिल्ह्यांचा सीमा नाही. बुलढाणा, परभणी, बीड, धाराशिव. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली. महाराष्ट्रात किती तालुके आहेत? 358. महाराष्ट्रात किती तालुके आहेत? 358. महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? गडचिरोली. खालीपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? पालघर, नंदुरबार, ठाणे, जळगाव. नंदुरबार इथे पूर्वेकडे आहे. कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? हत्ती बेट, निलंगा बेट, घोडा बेट, खरोसा बेट. हत्ती बेट. कोणती नदी ही नाशिक जिल्ह्यात वाहत नाही? गोदावरी, वैतरणा, चेराई, वैनगंगा. नळदुर्ग शहरातून कोणती नदी जाते? भीमा, गोदावरी, भोगावती, बोरी. कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? पंढरपूर, नाशिक, नांदेड, पैठण. गडचिरोली जिल्ह्यास दक्षिण सीमा टिंबटिंब नदीची निश्चित केलेली आहे. इंद्रावती,
कर्णावती, गोदावरी, वैनगंगा. गोदावरी.